आम्हाला जेलमध्ये टाकण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनेक डाव खेळले। उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवरती गंभीर आरोप, तर सत्ताधारी कुटुंबियांवरती चालून आले ठाकरेंचं वक्तव्य। एकतर तू राहशील नाहीतर मी तरी राहीन, विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती फडणवीसांचं नाव घेत उद्धव ठाकरेंचं आव्हान, तुरुंगामध्ये टाकण्यासाठी अनेक कट रचल्याचाही आरोप। विधानसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची उरली सुरली गुरमी उतरवतो, उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य। विधानसभा प्रचारासाठी महाराष्ट्रामध्ये याच, ठाकरेंचं मोदींना आव्हान। सत्तेत आल्यावर एमएमआरडीए बंद करणार, उद्धव ठाकरे यांचं मुंबईकरांना आश्वासन। बीएमसी प्रमाणे ठाणे मनपाला सुद्धा भिकेला लावतील, ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना टोला। भाजपचे प्रभारी, सहप्रभारी आणि राष्ट्रीय संघटन मंत्री लवकरच करणार महाराष्ट्राचा दौरा। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रात दौरा असल्याची माहिती। राष्ट्रवादी पक्ष चांदा ते बांदा यात्रा काढणार, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादीची यात्रा। ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये चंद्रपूरमधून यात्रेला सुरुवात। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीची समन्वय समिती, काँग्रेसकडून नाना पटोले, बाळासाहेब थोरात, शरद पवार यांच्याकडून जयंत पाटील, अनिल देशमुख आणि ठाकरे गटाकडून संजय राऊत, सुभाष देसाई किंवा अनिल परब यांचा समावेश। एबीपी माझाच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट, रेशनचं वाटप आता ऑफलाईन पद्धतीनं केलं जाणार। धान्य वितरणासाठीचं ई-पॉस मशीन बंद पडल्यामुळे अनेक दिवसांपासून रेशनिंग बंद होतं। ई-पॉस सुरू होईपर्यंत ऑफलाईन पद्धतीनं रेशनिंगचं वाटप करण्याचे आदेश। गणपतीसाठी कोकणामध्ये जाणाऱ्यांकरिता एसटीच्या जादा 4300 बसेस धावणार, एसटी महामंडळाचा निर्णय। 2 सप्टेंबरपासून मुंबई, ठाणे, पालघर विभागातील प्रमुख बस स्थानकांमधून जादा बसेस सोडल्या जाणार। राज्यात जुलै महिन्यामध्ये 138% जास्त पाऊस झाल्याची पुणे वेधशाळेची माहिती। संपूर्ण राज्यामध्ये पुढील 4 ते 5 दिवस पावसाचा जोर कायम राहील असंही भाकीत। आणि यानंतर मुंबई आणि परिसरामधल्या बातम्यांचा वेगवान आढावा। सीएसएमटी परळ 6व्या मार्गिकेसाठी चाचपणी, हार्बर रेल्वे सँडहर्स्ट रोड या स्टेशनवरच थांबवण्याचा विचार, बायकळाचाही फास्ट थांबा रद्द होण्याची शक्यता। मुंबई शहर आणि उपनगराला जोडणारा शिव रेल्वे पूल आज मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी बंद होणार। हा पूल पाडण्यासाठी किमान 3 महिन्यांचा कालावधी लागणार। भाजपच्या महिला वॉर्ड अध्यक्षा अक्षता तेंडुलकर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, फेरीवाले आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद, हिंदू फेरीवाल्यांना मारहाण करत असल्याचा फेरीवाल्यांचा आरोप। डोंबिवलीतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते लोकमान्य टिळक चौक रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण, कल्याणमधील नांदिवली रोड, पत्री पूल आणि वाणी विद्यालयासमोरच्या रस्त्यांवरही खड्डे, खड्ड्यांमुळे वाहन चालक हैराण। ठाणे घोडबंदर मार्गावरती 3 महिन्यामध्ये 12 अपघात, 2 जणांचा मृत्यू। महिनाभरापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागानं या मार्गावरती निकृष्ट दर्जाचं डांबरीकरण केल्याचा नागरिकांचा आरोप। मुंबई विमानतळावरच्या एअरक्राफ्ट पार्किंगमध्ये साप आढळल्यामुळे खळबळ, कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा घबराट। विमानतळ पोलिसांच्या वनविभाग प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना सापाला पकडण्यामध्ये यश। नवी मुंबईमध्ये यशस्वीच्या हत्येनंतर आरोपी दाऊद मोबाईल घरी ठेवून डोंगरामध्ये फिरत असल्याची माहिती। आरोपीला पीडितेसोबत लग्न करून कर्नाटकमध्ये शिफ्ट व्हायचं होतं, सूत्रांची माहिती। उरण हत्या प्रकरणातील पीडित तरुणी आणि आरोपी दाऊद शेख यांचे प्रेमसंबंध होते। भेटायला येण्यासाठी आरोपीकडून पीडितेला फोटो व्हायरल करण्याची धमकी, नवी मुंबई पोलिसांची माहिती। भिवंडीमध्ये महिला अत्याचाराच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचं तीव्र निषेध आंदोलन। उरण प्रकरणामध्ये यशस्वी शिंदेच्या मारेकऱ्याला कडक शिक्षा देण्याची मागणी। भिवंडीमध्ये आमदार रईस शेख आणि मनपाचं संयुक्त स्वच्छता अभियान, 800हून अधिक विद्यार्थी, सफाई कर्मचाऱ्यांसह शिक्षकांचा सहभाग, रॅली काढत केली जनजागृती। पुणे शहरामध्ये आणखी एकाला झिकाची लागण, एकूण रुग्णसंख्या 47 वर। झिका संसर्ग झालेल्या 2 ज्येष्ठांचा मृत्यू झाल्याप्रकरणी सार्वजनिक आरोग्य विभागाची समिती मृत्यू परीक्षण करणार।
पुण्यामध्ये खड्डे बुजवण्यासाठी आदर्श नियमांचं पालन करू महानगरपालिका प्रशासनाचा दावा। मात्र खड्ड्यामध्ये पाणी असतानाही सिमेंट काँक्रिटीकरण करून खड्डे बुजवण्याचा प्रकार। साताऱ्याच्या धोम धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवला। 3300 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू। कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कोल्हापुरात पंचगंगा नदी धोका पातळीच्या खाली। पाणी पातळी 42.10 फुटांवर। कालपासून 2 ते 2.5 फुटांनी पाणी पातळी घटली। इचलकरंजीमध्ये सुद्धा पंचगंगा धोका पातळीच्या खाली। कोल्हापुरात राधानगरी धरणाचे 3 स्वयंचलित दरवाजे बंद। धरणाची एकूण 4 दरवाजे चालू असल्याची माहिती आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुराच्या पाण्यामुळे शेतीचं मोठं नुकसान। ऊसाच्या पिकांमध्ये पाणी साचलं। नुकसानीचे पंचनामे करून तातडीनं भरपाई देण्याची मागणी। चांदोली धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी सुरूच। वारणा नदीमधला विसर्ग वाढवला। वारणेच्या काठावरती असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा। 9वीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवरती तिच्या घरी जाऊन अतिप्रसंग करण्याचा शाळेमधल्या कारकुनाचा प्रयत्न। कीटकनाशकाचं औषध पाजून बळजबरी सुद्धा केली। मुलीचा मृत्यू। इंदापूर तालुक्यातली घटना। कारकून रणजित जाधवला पोलिसांनी केली अटक। साताऱ्यामध्ये मुलाचं फेक अकाउंट बनवून मैत्रिणीची चेष्टा। बनावट प्रियकराचा मृत्यू झाल्याचं समजताच तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या। आरोपी मैत्रिणीला अटक। अधिकचा तपास सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।